माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केलेली आहे। चुकलो तर कान धरा पण रिकामं ठेवू नका असं धनंजय मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना म्हटलेलं आहे। भावनिक साथ त्यांनी घातली आहे। तर महायुतीचे नेते याबाबत योग्य निर्णय घेतील असा निर्वाळा सुनील तटकरे यांनी दिलेला आहे। रायगडच्या कर्जतमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा राष्ट्रवादी पक्षाकडून नागरी सत्काराचा कार्यक्रम झाला आणि त्या सोहळ्याला धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते। यावेळी धनंजय मुंडेंनी पुन्हा मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। तर ओबीसी आरक्षणाचं काम करा, गोपीनाथराव मुंडे यांचं देखील स्वप्न पूर्ण होईल असं छगन भुजबळ म्हणाले। तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं। चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो पण आता रिकामं नसून जबाबदारी कसं हीच विनंती करतो। ते मला काही कल्पना मी ऐकलं नाही ते, परंतु आता त्यांनी तसं म्हटलंच असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेल आणि तोपर्यंत आपलं मी मात्र एवढं सांगेन की एक काम जरूर आहे आपल्याकडे, बाकीचं ते काही अजितदादा बघतील, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे